गुरुदेव दत्त. आपण आज विश्वास आधार निरूपणाकडे पाहतो. चित्त भाव प्रेम नेम काम क्रिया योग नाम चित्त मना बुद्धी काम योग्य श्रद्धा. आपल्या मनातला भाव, आपली श्रद्धा हे काय असले पाहिजे? योग्य कुठे आहे? तर चित्त भाव प्रेम नेम काम क्रिया योग नाम चिंतन मना बुद्धी काम योग्य श्रद्धा. चिंतन योग्य. चिंतन काय असलं पाहिजे? मना बुद्धी काम. चिंतन जे आहे मना बुद्धी काम. आपले योग्य निर्णय कोण घेते? मन आणि बुद्धी. ते मना आणि बुद्धीने समजलं पाहिजे. चिंतन भाव प्रेम नेम काम क्रिया योग नाम. काम क्रिया योगामध्ये कुठलं नाम आहे? कुठला विचार आहे? नाम म्हणजे विचार. त्या विचाराने आपण चालतो का? त्या विचाराने आपण बनतो का? हा पहिला विचार आपल्याला असला पाहिजे. म्हणून योग्य श्रद्धा कुठे असली पाहिजे? ईश्वर शरणे आपण श्रद्धा ठेवतो, तर ठेवत असताना मला काय ठेवलं पाहिजे, कशी ठेवली पाहिजे, त्याचं चिंतन आपण खरं अर्थाने केलं पाहिजे. आपण ठेवत असतो, आंधळी असते, पांगळी असते, मागणारे असते, अज्ञानी असते, पण मला बुद्धी काहीच मागायचं नाही मिळत, मला त्याने सगळं दिलेलं आहे. हा विचार करा हाताने रुजणं फार करा खरी श्रद्धा आहे. आपले रुजले पाहिजे. योग कुठे जुळले पाहिजे? योग आपल्या दोन ठिकाणी हा योग शब्द आलेला आहे. योग कोणाशी जुळला पाहिजे? म्हणा सज्जना योग तुझा घडावा. कुठे घडला पाहिजे योग? सज्जनाच्या संगतीत, गुरुसंगतीच्या संगतीत. म्हणून तिकडे काय? चित्त भाव प्रेम नेम काम क्रिया योग नाम. माझी क्रिया काय असली पाहिजे? काम क्रिया योग नाम. माझे योग नाम, नामात ईश्वर स्मरणात चिंतनात ही क्रिया असली पाहिजे. म्हणून माझी योग्य श्रद्धा असणं फार महत्त्वाचं आहे. ती येणे होणे हाच उत्तमातला उत्तम योग आहे. आणि विश्वास त्याच्या पाठीमागे असला पाहिजे. जेव्हा विश्वास हा आधार असला पाहिजे आपला, तेव्हा आई मुलाच्या हाताला हात धरून चालवते मुलाला. त्या मुलाचा विश्वास आई आधार असतो. तसा माझा तो हा निसर्ग, हा परमेश्वर हा माझा आधार आहे. हा भाव विचार आपल्यात रुजणं फार महत्त्वाचं आहे. गुरुदेव दत्त.